कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, नागरिकांनी सावध राहावं, सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन। महाडमध्ये 2 एसटी बसची समोरासमोर धडक, अपघातात 12 प्रवासी जखमी। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचा समारोप सोहळा महाडमध्ये होणार, महाडवासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन। आणि तिरंगा रॅलीद्वारे शहीद जवानांना आदरांजली, राष्ट्रभक्ती सैनिकांच्या सन्मानार्थ घोषणांनी परिसर दुमदुमला। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसानं झोडपलाय। रात्रभर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या। जिल्ह्यात 23 मे पर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून ते पुढे उत्तरेकडे सरकणार आहे। याच्या प्रभावामुळे कोकणात पावसाचा जोर कायम असणार आहे। पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात वीज ढगांच्या कडकडाटासह अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरित्या न झाल्याने परिणामी रोह्यातील आडवी बाजारपेठ येथे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली आहे। बाजारपेठ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामध्येच पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने रोहा नगरपालिका योग्य ती उपाययोजना करण्यामध्ये अपयशी ठरली की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। या दरम्यान भारतीय जनता पक्ष रोहा शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। हेलो, ये हर साल का हम लोग को पानी आता है, ऐसा बारिश का में प्रॉब्लम होता है। ये बार मई में ही प्रॉब्लम चालू हो गया है। 4 महीने तक हम लोग को यही परिस्थिति से गुजरनी पड़ती है। इसलिए प्लीज म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसका कुछ भी तोड़ किया जाए। हम लोग को हर साल की तकलीफ है और हर साल हम लोग को इतना नुकसान होता है। लास्ट टाइम भी नुकसान हुआ था लेकिन कुछ नुकसान भरपाई नहीं मिलती है और ये साल भी अभी यही प्रॉब्लम है कि अभी हम लोग को बिजनेस करने के लिए कुछ बहुत सारे प्रॉब्लम का सामना करना पड़ता है। तो प्लीज हमारी म्युनिसिपॅलिटी से आवाहन है कि इसके लिए कुछ न कुछ किया जाए। कालच नगरपालिकेमार्फत तिथे आज माझ्या आज सकाळी नगरपालिकेमार्फत काल आजची जी परिस्थिती बघतोय पण तेच परिस्थिती काल पण अशीच होती। नगरपालिकेने कारवाई केली असं आम्ही नाही म्हणत नाही। जवळपास तरी 1.5 ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा काढलेला आहे, परंतु आज आपण बघतोय आज पुन्हा तीच अवस्था आहे। पाऊस जर का वाढला तर इथल्या काही रहिवाशांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे। तर माझा मुख्याधिकारी साहेब पेडके साहेबांना विनंती आहे की आपण ह्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं। आज आपण बघतोय कोरोनामध्ये ऑलरेडी सगळ्यांची पेकेटं मोडलेली आहेत। कुठेतरी आमचा व्यापारी बांधव पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेतोय नाही घेतोय तोच पुन्हा ह्या अशा पद्धतीचं पाणी रोज संध्याकाळी येतंय, त्यांचं नुकसान होतंय। मागच्या वेळेला सुद्धा असाच पूर येऊन गेला, पंचनामे झाले, अद्याप व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाहीये। त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे, तो विषय वेगळाच आहे, तो पूर्ण भाजपकडनं आम्ही तो हाताळू। परंतु ही जर का परिस्थिती अशी पुन्हा जर का अशा पद्धतीचा पाऊस, शेवटी निसर्ग आहे, सांगून येत नसतो पाऊस, हे जर का रात्री 2-3च्या दरम्यान जर का हा पाऊस आला तर आणि व्यापाऱ्यांचा अशा पद्धतीचं तेव्हा व्यापारी कुठून येणार आणि स्वतःच्या मालाची बचत कशी करणार। तर माझं रोहा नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या
काल सुद्धा ही परिस्थिती झाली, आज सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आली, उद्या याच्यापेक्षा अजून कसली आपण वाट पाहतोय. तर माझी विनंती आहे, प्रत्यक्ष येऊन गांभीर्याने घ्यावं आणि ज्यांच्या ज्यांच्या दुकानात आज पाणी गेलंय त्यांचे पंचनामे होऊन त्यांचं नुकसान भरपाई त्यांना त्वरित मिळावी. रायगडमधील महाड विनेरे मार्गावर कुर्ले गावाजवळ 2 एसटी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फौजी आंबवडे पुणे आणि महाड फौजी आंबवडे या 2 बस समोरासमोर येऊन धडकल्या आणि अपघात झाला आहे. 2 बसमधील 2 चालक, 1 वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाड दापोली या मार्गावर आठवडाभरात 7 अपघात झालेले आहेत. या एसटीच्या अपघातात देखील प्रवासी जखमी झालेत. तीव्र उतार आणि डांबरी गुळगुळीत रस्ता, त्यात अवकाळी पावसाचा मारा, यात वाहनं घसरून एकमेकावर आदळल्यानं अपघात होत आहेत. मागील 8 दिवसांमध्ये या मार्गावर एसटीचे 2 तर इतर वाहनांची असे एकूण 7 अपघात झालेले आहेत. फौजी आंबवडे गावातून दुपारी 3 वाजता सुटणारी फौजी आंबवडे पुणे आणि महाड आगारातून दुपारी 4 वाजता सुटणारी महाड फौजी आंबवडे या 2 बस कुर्ले गावाजवळ रस्त्यावर समोरासमोर आल्या. त्यावेळी पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता निसरडा आणि गुळगुळीत झाल्यानं या बसेसचा अपघात घडलाय. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाला, त्याग आणि शौर्याला सलाम व समर्थन देण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समस्त रोहा शहर आणि रोहा तालुक्यातील राष्ट्रभक्त नागरिकांकडून रोह्यात बुधवारी सायंकाळी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये रोहा शहरासह तालुक्यातील माजी सैनिकांसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, जाती धर्मातील नागरिक, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी राष्ट्रभक्तीपर घोषणांनी रोहा शहर दणाणून गेला. या रॅलीची सुरुवात नदी संवर्धन पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून नवरत्न हॉटेल, तीनबत्ती नाका, बाजारपेठ, मारुती चौक मार्गक्रम करत रोहा अष्टमी नगर परिषद येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी या रॅलीत सहभागी माजी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. माझे पप्पा सोल्जर झाले आहेत. जो फैसलों से लड़ा करे वो खिलाड़ी होते हैं. जो फैसलों से लड़ा करे वो खिलाड़ी होते हैं. जो गर्दन कटने पर भी दुश्मनों को मारा करे वो फौजी होते हैं. तो आज मैं उन्हीं फौजी के बारे में कुछ कहना चाहती हूँ. द सोल्जर इज पर्सन हु इज पार्ट ऑफ एन आर्मी. सोल्जर वो होते हैं जो देश को अपना परिवार मानते हैं और बॉर्डर पर लेकर सबकी रक्षा करते. न झुकने दिया तिरंगे को, न युद्ध कभी हारे. न झुकने दिया तिरंगे को, न युद्ध कभी हारे. भारत मारा तेरे वीरों ने दुश्मनों को चुन चुन के मारे. Every country remains a part of an army. Soldier वो होते हैं. We must proud of our soldier. We must respect our soldier. कोई हंसी कोई मस्ती कोई लगा के मारता है. जो कोई हंसी कोई मस्ती कोई लगा के मारता है, वही नफरत कोई मोहब्बत कोई लगा के मारता है. ये भारतीय सेना है खास दीवारों की. यह हर बंदा हिंदुस्तान पे मरता है. जय हिंद. देशामध्ये 55 वर्षानंतर हा प्रसंग आलेला आहे. 1947, 1965, 1971 त्याशिवाय कारगिल युद्ध झालं. आता हे युद्ध झालं. याच्यामध्ये 5 वेळा हार केला आहे. तरी हा बोलतात ना, गिरेंगे में तो टांग ऊपर. अरे भिकारी पाकिस्तान तू कितना भी कुछ करो, ये इंडिया है, ये भारत है, कभी हारेगा नहीं. अभी भी हमारा युद्ध चालू है. रोजाना हम अतिरेकी मार रहे हैं. रोजाना अतिरेकी मार रहे. अभी तक हम युद्ध समाप्त नहीं किया है. हमारा युद्ध चालू है. आप सिर्फ सीज़फायर रोका है. क्यों? किसी के कहने से नहीं, हमने खुद दोनों के बीच में ये करके रोका है. आगे तू कुछ भी करेगा तो हम तुमको छोड़ेगा नहीं. अभी तेरे और वो तेरे पाकिस्तान में ही 4 टुकड़े होंगे. अभी उधर सिंध प्रांत तैयार है, उधर तो दूसरों के ये तैयार है. सब तेरे विरोध में है. वो रोजाना तो मर रहे, रोजाना मर रहे, फिर भी झूठा बोल रहे. तो तुम हमें जिंदा नहीं रहेगा, तेरे टुकड़े टुकड़े हो जाएंगे और हम हिंदुस्तान वाले करेंगे. हम छोड़ेंगे नहीं. आप सब सेफ रहो, एक रहो, सेफ रहो. इतना ही करो, बाकी को तुम लोग करो. आपको कोई किसी
इसमें एरिया में कोई भी चीज संशय बताया तो पुलिस को समझा बता दो। उसके बाद कोई आरोपी उसके ऊपर शक आया तो पुलिस को बता दो, ताकि पुलिस अपना सक्षम है, तत्पर है, उनको बता दो, वो करेंगे। भारताने पाकिस्तान युद्धामध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सिंदूर तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभक्तीपर गाणी, भारत मातेचा जय जयकार करत रॅली चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यापासून संपूर्ण बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत निघाली। सायंकाळी चिपळूणात पावसानं हजेरी लावली, मात्र त्या पावसातही चिपळूणवासियांनी ही रॅली यशस्वी केली। या रॅलीमध्ये तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025चा समारोप सोहळा शुक्रवारी 23 मे रोजी सायंकाळी 7 वाजता महाड शहरातील चांदे क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। यावेळी महाराष्ट्रातील नामवंत 12 कलाकार उपस्थित राहणार असून शिवराज्याभिषेक देखावा सोहळा महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे। तरी महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी केले। प्रथमेश परब, सिद्धार्थ चांदेकर। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 हा समारोप सोहळा हा महाड येथे संपन्न होणार आहे। महाराष्ट्राची जी लोक परंपरा आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे, कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या महाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्राची लोक परंपरा या भावनेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्रामधली जी काही सांस्कृतिक ज्या काही गोष्टी आहेत, कला आहे, या माध्यमातून एक अभूतपूर्व असा भव्य दिवस सोहळा पहिल्यांदाच या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी शहरामध्ये महाड असेल, पोलादपूर असेल, माणगावच्या प्रत्येक जनतेला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। आणि तोही विनामूल्य त्या ठिकाणी सगळ्यांसाठीच हे आपण पहिल्यांदाच महाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये घेऊन आलेलो आहोत। सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। महाराष्ट्रामधले नामवंत जितके कलाकार आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहेत। आणि ह्या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी आपल्याला तो देखावा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही माझी विनंती राहणार आहे की संपूर्ण महाड, पोलादपूर, माणगावच्या जनतेकरता की पावसाचा या ठिकाणी विचार न करता कितीही पाऊस आला तरी सुद्धा अतिशय सुंदर अशा सर्व नियोजनामध्ये आपण ह्या सोहळ्यासाठी प्रत्येकाने उपस्थित राहावं ही विनंती आज आपल्या ह्या माध्यमातून जागतिक रक्तदाब दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटल आणि परशुराम हॉस्पिटलतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली। आरोग्य सांभाळायचे असेल तर रक्तदाब सांभाळा अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन आरोग्य कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून एसटी स्टँडपर्यंत ही रॅली काढण्यात आली। जागतिक रक्तदाब दिनानिमित्त लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण आणि परशुराम हॉस्पिटल यांच्या वतीने जनजागृती रॅली चिपळूण बाजारपेठेत काढण्यात आली। आरोग्यासाठी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, आयुष्याची काळजी घ्या, तर आयुष्याला नियंत्रणात ठेवा। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।